सुस्वागतम एव्हरीवन. तर वीकेंड असल्यामुळे आज आमचा दौरा आहे मुंबईला. आम्ही 7:30 ते 7:45च्या दरम्यान वर्सोली स्टॉपवर गेलो. तिथून आम्ही मांडव्याला जाण्यासाठी बस पकडली अजंठा, आणि मांडव्याला जायला आम्हाला जवळजवळ पाऊण तास लागला. वीकेंड असल्यामुळे गर्दीसुद्धा खूप होती. हे जे आता तुम्हाला दाखवली ही आहे रोरो. तुम्ही यातून पण जाऊ शकता, पण याचे तिकीट इतर जे आपण नेहमी जातो त्या बोटींपेक्षा डबल आहे. आता काही दिवसांपूर्वी जो एलिफंटाचा इन्सिडेंट झाला, त्यामुळे आता प्रत्येक बोटींमध्ये असे समोर लाईफ जॅकेट ठेवलेले आहेत. हे आहेत सीगल. हे सगळ्यांनाच माहीत असतील, पण काही जण बोटीतून जाताना यांना खायला वगैरे घालतात, म्हणजे कुरकुरे, लेज किंवा इतर काही जंक फूड. तर हे यांचे काही खाद्यपदार्थ नाही, खाण्याची वस्तू नाही त्यांची. त्यांचं खाणं म्हणजे मासे किंवा इतर किडे वगैरे असतात. आपण जर असं त्यांना आयतं खायला घालायला लागलो तर ते काही त्यांचं स्वतःचं खाणं जे आहे, म्हणजे मच्छी किंवा किडे वगैरे, तर ते शोधायला ते कष्टच करणार नाहीत. मग ते सगळं आयतंच असं खातील. मग पूर्ण त्यांची ती फूड चेनच बदलून जाईल. त्यांची काय आपलीसुद्धा फूड चेन बदलेल. याला मी चुकीचं असं नाही म्हणत आहे, पण त्यांचं खाणं वेगळं आहे. ते जसे आहेत तसं त्यांना राहू दे. तर आता आम्ही जवळजवळ अर्धा पाऊण तासानंतर मुंबईला पोचलो आहे. तिथून आम्ही टॅक्सी केली, पण तुम्ही बसनेसुद्धा जाऊ शकता. बसने कमी पैसे लागतील, पण ट्रॅफिक असल्याने आम्ही टॅक्सीने गेलो. बसने गेलात तर तुम्हाला फिरत फिरत जावं लागेल, त्यामुळे त्यात पण खूप वेळ जातो. आम्हाला घरीही लवकर जायचं होतं, कुठे वस्ती नव्हती, त्यामुळे आम्ही टॅक्सीने गेलो. तर आम्ही महालक्ष्मीच्या देवळात गेलो. तिकडे व्हिडिओ शूटिंगसाठी अलाउड नव्हतं, म्हणून तिथे मी व्हिडिओ शूटिंग करू नाही शकले. मग आम्ही गेलो दादरला. तिकडून बाहेरूनच महालक्ष्मीच्या इथून आम्ही दादर बस पकडली आणि नंतर मग शॉपिंगसाठी दादरला गेलो. दादरला आल्यावर आम्ही जनता मार्केटमध्ये शॉपिंग केली आणि नंतर परत रिटर्न आम्ही CSTला गेलो. काही गोष्टी दादरमध्ये मिळाल्या नाहीत, तर त्यासाठी आम्ही ते CSTला परत आलो आणि तिकडे शॉपिंग करता करता आम्हाला उशीर झाला. आता शॉपिंग झाल्यावर आम्ही डायरेक्ट टॅक्सी पकडली आणि घरच्या मार्गाला लागलो. शेवटची बोट 8:15ची होती, PNP होती, त्यामुळे आम्ही तिथे अर्धा तास आधी पोचलेलो आणि गेटवेला शोसुद्धा चालू होता. त्यामुळे आम्ही तिथे बोट येईपर्यंत आम्ही तेच बघत राहिलो आणि फायनली आमचा प्रवास इथेच संपला. तर असा होता माझा सर्व प्रवास माझा कसा वाटला नक्की कळवा. भेटूया आता आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.